तुझ्याकडून पैसे घेतले का? अहो तुला कसं माहित? दुसऱ्याला वाटते पैसे घ्यायसाठी, सारे गावाकडून पहिलेच पैसे घेतले त्यानं. काय म्हणे तुला पैसे घ्यायच्या वक्ती बाब्या? आपण दवाखान्यात जा लागते म्हणे. आता कोणती बिमारी काढली होती त्यानं? अपेंडिक्स झाला म्हणे, तो फुटलंय दुखते, सैन नाही उराला म्हणे, अर्जंट ऑपरेशन करायला लागते, एका महिन्यात करतो म्हणे वापस. तेच ते म्हणून सांगायचा बाबा एवढ्या दिवसून निघाला मला. मग त्याकडून किती पैसे घेतले रे बाबांना? जाऊ दे ना बाबा, काय डोकं खराब करून राहिला. पहिले सांग तो सायचा बाबा कुठे दिसला काय? मग तुला आता एक वेळ देव दिसेल, पण अजून 1-2 महिने तुला बाबा दिसणार नाही गावात. एक महिना पहिले बाबांना त्याकडून पैसे घेतले, मग त्याच्या घरी चक्करनी मारले का त्याची तब्येत काय आली? मी लगन सर यान वावरात नांदी होतलं का गोप्या? तुला का निरावावरच नंदी राहतं, कधी दोस्त मित्रात बसला उठला असता तर तुला माहित राहिलं असतं बाब्याच्या घरामध्ये कशा आहेत त्या. तसं नाही ना बेसोप्या, मी का तुमच्यासोबत राहत नाही का? एवढंच की फक्त जास्त वेळ नाही बसत तुमच्यासोबत. मग तुला माहित नव्हतं का बाबाचा स्वभाव कसा आहे? माहित होतं मला, पण असा तोंड करे सायचा असं वाटे का अतिच मरतले. मग या कला आहे बाबू, ती सावकाराकडून कोणी पैसे काढले काय? बाब्यानं काढले. आणि उधारीवर कोणी वरली खेळलं काय? बाबा खेळला. हा, ते कला असते भाऊ, हरे कला नाही जमत. मला तर वाटतं त्याच्यावर मोहिनी कला आहे. आपल्या बाबा जर अर्थमंत्री असता ना, तर देशाकडे अमेरिकेला बी मागं घुमवलं असतं सायला. बाब्याने आपल्या वर्गातल्या एकाला बी सोडलं नाही, आणि ते नोकरीला बाहेर गावात आहेत ना, त्याला तर जबर सोड दिला त्यानं. आपला पंक्या तो बाजूचा एटातला पुण्याला असते तो, त्याला तर बाब्यानं चांगलाच झाबू दिला 40,000. पंक्या गावात आला तर पहिले बाबाच्या घरी जाते. आणि मुंबईला मने आहे ना तो, हा मागच्या एटातला, त्याच्या जवळ बाब्याचं नाव काढतो फक्त. माहित तळपायची आग आता मस्तक जाऊन राहिली सायची. बाबू मग आता चुकून बी बाबाच्या माय बापा थोडीशे नको काढू, याचा फालतू शाख असेल त्याच्या. हा सायचा बाबा मला भेटू दे फक्त एकदा, साजरा पुताडतो आता. त्याला नाही बजाळलं ना तर बापाचं नाव नाही लावणार. असं तर लई जणांना बजाळलेलं आहे त्याले. कोणाचे पैसे भेटले वापिस, फक्त समाधान भेटलं त्याला बाबाला बजाळायचं. सोप्या ते पण अण्णा येऊन राहिले, दे त्याला आवाज, बोला अण्णाला इकडे. आता त्या अण्णाला काय बोलावतं इकडे? माझ्या बाबाला सांगतील ना ते, अजून मला घरी बोलणे खायला लागते. मग त्या अण्णाला बाबांना जाबू दिलाय, आवाज दे रे गोसोप्या त्या अण्णाला. अण्णा, ओ अण्णा, सायचा हा अण्णा बहिरा आहे का लेक? ओ अण्णा, अण्णा या इकडे. कुठे चालले बा? तुमचं ध्यान कुठे आहे? किती आवाज दिला तुम्हाला? या बसा घडीवर. सरकडे गोप्या तिकडे बस दे अण्णाले. या बसा अण्णा. काय झालं बे पोट्टे हो, आज हल्ली या अण्णाची याद आली तुम्हाला? काही कानबिन केला की काय? नाही तर समोरून जातो सायचं तर बोलत नाही तुम्ही. तसं नाही हो अण्णा, कवा तुम्ही घाईत असता तर कवा आम्ही. जाऊ द्या, हा मंग्या काय म्हणते पा. काय रे मंग्या, काय म्हणतं? काय केलं का काही काळ बेरा? नाही अण्णा, मी काय नाही केलं बा. काय रे गोप्या, सायच्या कोण टाइमपास करू राहिला माया? खरकट आहे हो, माय टांग खिचून राहिले का बे? अहो अण्णा, तुम्ही तर त्यालाच गुस्सा होऊन राहिले. हा मंग्या काही सांगत नाही तुम्हाला, मी सांगतो. बाब्यानं या मंग्याला झाबू दिला. अबे मंग्या हेंबाड्या, तुला माहित नव्हतं काय तो हरामखोर बाब्या काय चीज आहे म्हणून? सारा गावाला चाट दिली त्यानं, आणि तुला माहित नाही होय? त्या गावातलं एक दुकान, एक पानपट्टी बी सोडेल नाही. मला माहित होतं अण्णा, पण तो सायचा बिमारीचं नाव काढून पैसे काढून घेतले ना त्या माझ्याकडून. तू हेंबाळा आहेस रे मंग्या, त्या बाब्याचा बोलण्यात आला तू. कितीने दिली तुला त्या बाब्यानं? जाऊ द्या अण्णा, येईलच गावात, जाईन कुठे ज्या ती गावात येईल ना, मग पाहिजे मजा. गोप्या आणि सोप्या, फक्त मला सांगा तुम्ही, तो गद्याचा बच्चा गावात आला की असा झोडप की सायच्या. अरे पोट्टे हो, तो बाबा एवढा शाक्टा आहे की बस रे बाबा. 1000 हरामखोर मेले असतील तेव्हा हा पैदा झाला असेल सायचा. अण्णा, तुम्हाला झाबू दिला ना त्या बाबानं? मग काय तर सायच्याला पहिले तर पैसे दिलेच होते म्या, आणि एकदा म्या सासरवाडीला नेलतो त्याला सुनगावले. तर ती गेला होता एकदा, आणि माझ्या सायाला 1000 रुपये मागितले म्हणे, जळगात पाकिट मारलं म्हणे. माझ्या सायनं दिलं बा, आपल्या जावे बापूच्या जवळचा आहे म्हणून. तुमच्या सायनं तुम्हाला फोन नव्हता लावला का अण्णा, की हा पैसे मागू राहिला म्हणून बाब्या? आणि तसे अण्णा हे गोट कधीचे आहे हो? झाले 3 वर्ष. माझ्या सायाला वाटलं काय 1000 रुपयासाठी फोन लावा जावे बापूले. आपलं तर जाऊ द्या, पण या बाब्यानं बुड्या बाड्याला फसवलं रे राजा हो. त्याचे तहसीलचे काम करून देतो, दवाखान्याचे काम करून देतो, मग पैसे घेतले आणि बुड्या बाड्या अजूनही बोंबलत आहेत त्याच्या नावानं. हो, त्या शांता बुडीचं निराधाराचं काम करतो म्हणे, आणि दिला बुडीला 2000 झाबू. आपण तर काहीच नाही रे पोट्टे हो, त्या ग्रामसेवक आणि पटवाऱ्याकडून बी घेला त्यानं पैसे. सांगा आता अण्णा, हा बाबा आता गावात आला की सायच्याची गद्याहून वरात काढू आपण. म्हणजे आपणच त्याला खांद्यावर घेऊन त्याची वरात काढायला लागेल. पोट्टे हो, पहिले येऊ द्या गावात बाब्याले, मीच बजावतो सायच्याले. पण तो बाब्या आहे कुठे आता? 10-15 दिवस झाले अण्णा, दिसून नाही राहिला तो गावात. रमेश भाऊ इकडेच येऊन राहिले, त्याला विचारू बाबा दिसला काय म्हणून. हो रमेश भाऊ, हो रमेश भाऊ, या इकडे. कुठे चालले तुम्ही? कुठे नाही सोप्या, तुला बाबा दिसला का रे? काय काम पडलं रमेश भाऊ तुम्हाला बाबाशी? सायचा हा बाबा अंजनगावला गेलता माझ्या सासऱ्याच्या इकडे. माझ्या सासऱ्याकडून 2000 रुपये घेतले बाब्यानं. आताच माझ्या सासऱ्याचा फोन येऊन गेला मला. रमेश, त्या कधी नेलतं का रे बाबाला सासऱ्याच्या घरी? त्या हो ना, मागच्या महिन्यात गेलतो आम्ही अंजनगावले, बियाणं आणायला नेलतं माझ्यासोबत बाबाले. तुला गावात कोणी दुसरं भेटलं नाही का बे रमेश? तुला माहिती आहे बाबा काय चीज आहे म्हणून? अण्णा, आपल्या गावात दुसरा रिकामा आहेच कोण? मला बी सोबत पाहिजे होतं कोणतरी. त्या भोगाले को अजून. अण्णा, मी सोडत नाही बाबाला सायच्याले, मला सांगाच फक्त तो गावात आला म्हणून.